नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह विथ गौरव मध्ये। आणि आज आपण जाणार आहे अकोल्यातले सर्व गणपती बघण्यासाठी। पण अकोल्यातले सर्व गणपती एका दिवसात होणार नाही, तुम्हालाही माहिती आहे, कारण अकोल्यात खूप सारे गणपतीचे पेंडॉल आहेत। तर आपण जातोय त्यातल्या काही एरियामध्ये जिथे आपल्याला आता आपल्या घरापासून जे काही जवळपास एरिया पडतील आपण तिथे जाऊ आणि सर्वप्रथम तिथल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ। त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पेंडॉलवर मला बोलवायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गणपती बाप्पाचं नाव आणि तुमचा ऍड्रेस, त्या पेंडॉलचा ऍड्रेस नक्की कमेंट्स मध्ये व्यवस्थित जर टाकला तर मी तो मॅपवर टाकून नक्कीच तुमच्या पेंडॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करेन। तर हा आपला पार्ट 1 असणार आहे, असे आपले 3 पार्ट असणार आहे आणि अकोल्यातले सर्व गणपती आपण दाखवणार आहे। त्यामुळे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ। तर आज आपण सुरुवात करतोय माझ्या बाप्पाच्या गणपती बाप्पांपासून। तर आपण आता निघूया आणि आपल्या हा नवीन ब्लॉगला सुरुवात करूया। चला तर तर मंडळी, सुरुवात केली आहे आपण आपल्या घराजवळच्या पेंडॉलपासून। माझ्या घराकडे 2 पेंडॉल आहेत, खूप मोठे आणि खूप सुंदर आहेत। म्हणजे पेंडॉल हा इतका सुंदर होता, खूप छान सजवलेला होता, बाप्पाची मूर्तीसुद्धा सुंदर होती। त्यानंतर आश्रयनगर गणेशोत्सव मंडळ, म्हणजे आमचा आश्रयनगरचा जो राजा आहे, खूप सुंदर मूर्ती होती यावेळेस। अशा सावळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्याला होते, त्याच्या सोंडीमध्ये जे आहेत ते अष्टविनायक आपल्याला दिसत होते। त्याच्यानंतर आपण डाबकी रोड वासीची कावड असते त्यांचाच हा गणपती आहे, तर तिथे आपण आलेलो होतो। तर इथे पण खूप सुंदर असा गणपतीचा पेंडॉल होता आणि गणपती बाप्पाचं जे रूप आहे ते खरंच खूप भारी होतं। तर सुंदर असं रूप बघितलं, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आणखी मग आपण निघालो इथून पुढे। थोडी तब्येत बरी नसल्यामुळे हा आवाज थोडा असा येतोय, प्रयत्न करतोय मी चांगला आवाज काढण्याचा, बट तब्येत चांगली नाही आहे। तरीसुद्धा मी गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी अकोल्यातील जुन्या शहरातील सर्व पेंडॉलपर्यंत गेलो होतो। तर आपल्या डाबकी रोडवरचेच हे काही पेंडॉल आहेत जे मी तुम्हाला आता दाखवतोय आणि खूप सुंदर गणपती बाप्पा होते, कमळामध्ये बसलेले। पण काही जागी नावच नाही आहे गणपती बाप्पाच्या पेंडॉलचं, त्यामुळे मला समजायला थोडा प्रॉब्लेम गेला। पण हा होता वानखडे नगरचा राजा। खूप सुंदर बाप्पाचं रूप आहे बघा तुम्ही, आणि माझ्या मते हे रावणाच्या रूपातच आहेत, कारण असं बसलेले जे काही होते ते काळे कपडे घालून हा रावणच असायचा। तर वानखडे नगरचा राजा म्हणजे हे मराठा गणेशोत्सव मंडळ आहे आणि खूप सुंदर आहे यार बाप्पाचं रूप, खरंच बढिया होतं। आणि जे काही आतमधले जे झुंबर वगैरे होते ते पण खूप भारी होते। त्याच्यानंतर आणखी आपण पुढे गेलो तर एक सुंदर असा पेंडॉल आपल्याला दिसला आणि इथे सुद्धा बाप्पा खूप मस्त सिंहासनावर बसलेले आणि छान आशीर्वाद देताना, आणि झुंबर वगैरे लायटिंग वगैरे खूप भारी लावली त्यावेळेस। सिंहासनाला जी बॅक साईडला लायटिंग दिसत आहे खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह होती ती। आणि यानंतर आणखी पुढे आपण निघालो तर आपला बाबडेश्वर चौकात आपण आलो होतो। तर इथे सुद्धा बाप्पांची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली। तर लालबागचा राजा जो आहे त्या स्वरूपात बाप्पा इथे विराजमान होते आणि बाबडेश्वर नगरचा जो आपण राजा म्हणतो तो आहे हा। इथे बाबडेश्वरची कावडसुद्धा इथून निघते आणि इथे शिवजयंती जी आहे ती खूप भारी सेलिब्रेट केल्या जाते, सर्वांनाच माहिती आहे। यानंतर आपण आलो होतो गोडबोले प्लॉटचा राजा। काय सुंदर बाप्पाचं रूप आहे यार, ते एवढे मोठे मोठे कान, म्हणजे मला 1 वर्ष मुंबईला असताना आठवतं की तिथला एक गणपती आहे, आता नाव मला परफेक्ट माहीत नाही, तिथे एक गणपती बाप्पा जे आहेत त्यांचं रूप म्हणजे एक्झॅक्ट असंच असतं, त्यांचा जो फेस आहे तो कधीच चेंज होत नाही, असाच फेस असतो। आणि त्यांचे जे कान आहेत ते इतकेच मोठे, असे छान मोठे कान असतात, जसे आपले ओरिजिनल बाप्पा आपण म्हणतो तसे आपल्याला पाहायला मिळत नाही सहसा, तसे हे ओरिजिनल बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळालं। कारण असे मोठे कान, जसे आपल्या हत्तीचे जे कान असतात त्यानुसार बाप्पाचे कान असे मोठे असले की ते असे ओळखू येतात रूप बाप्पांचे। तर हा एक बाप्पाचं रूप यार जबरदस्त, म्हणजे खूपच भारी। मुंबईचा पॅटर्न आहे, मुंबईला लास्ट इयरला ही गणपती बाप्पाची मूर्ती खूप व्हायरल होती आणि तसेच मूर्ती इथे बसवलेली आहे आणि खूप सुंदर पेंडॉल होता। डाबकी रोडमध्येच आहे, आपल्या सरस्वती प्रोव्हिजनच्या बॅक साईडला हा पेंडॉल आहे आणि खूप सुंदर बाप्पाचं रूप आणि पेंडॉल होता। तर असं करत आणखी आपण पुढे आलो तर आता इथे आपण आलो डाबकी रोडवर मेन सर्वात मोठा गणपती डाबकी रोडवरचा, जो की आहे समाजसेवा
गणेशोत्सव मंडळ. तर हा गणपती बाप्पा डॅपके रोडवरचा सर्वात मोठा असेल मला वाटते, कारण मूर्ती जी आहे ती सर्वात उंच आणि सर्वात भारी मूर्ती आहे डॅपके रोडवरची. नक्की बघा इथे येऊन तुम्ही, कारण आपण जेवढेही पेंडॉल आहेत ते सर्व पेंडॉल कव्हर करतो, मग ते छोटे असो की मोठे असो. तर पंचमुखी चौकातलं हे शिवादल गणेशोत्सव मंडळ असेल, आय थिंक. पूर्ण नाव नव्हतं बट शिवादल लिहिलेलं होतं. पण खूप सुंदर बाप्पा विष्णूच्या रूपात इथे बसलेले होते आणि छान सोंड वगैरे तर खूपच सुंदर दिसत होती बाप्पाची. खूप कमेंट होत्या मला की तुम्ही झूम करून बाप्पाचं रूप यावेळेस दाखवा, त्यामुळे मी यावेळेस खूप झूम करून तुम्हाला बाप्पाचं रूप दाखवलेलं आहे. आणि यानंतर आणखी आपण पुढेच गेलो. पंचमुखी चौक जो आहे तिथे आणखी छान गणपती बाप्पा मिळाले. इथे खूप देवे असतात या गल्लीत आणि खूप सुंदर असा नजारा असतो. तर इथे छान असे गणपती बाप्पा पण आपल्याला आणखी पेंडॉल मिळालेच. तर इथून आपण आणखी पुढे जाऊया आता. तर आणखी खंडेलवाल शाळेच्या गल्लीत जाताना एक सुंदर असा गणपती बाप्पाचा पेंडॉल दिसला, जिथे नंदीवर महादेवाच्या रूपात गणपती आपल्याला विराजमान झालेले दिसतात. खूप जागी पेंडॉलचे नावच दिसत नाहीत यार, म्हणजे कदाचित काही जणांचे राहिले असतील लावायचे, पण खूप जागी मी प्रयत्न करतो की पेंडॉलचे नाव जर आपल्याला मिळाले तर आपल्याला त्या पेंडॉलचं नाव घेऊन त्यांचा ॲड्रेस वगैरे काय असेल किंवा कुठला आहे नक्कीच सांगता येतं. तर आणखी एक सुंदर बाप्पाचं रूप आपल्याला इथे पाहायला मिळालं. तर हे श्री गणेश नगर गणेशोत्सव मंडळ आहे आणि खूप सुंदर बाप्पा विष्णूच्या रूपातच आहेत. हातामध्ये जे शस्त्र आणि अस्त्र आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की बाप्पाचं रूप काय असेल. आणि यानंतर आणखी आपण थोडं पुढे आलो तर इथे सुद्धा एक छान गणपती बाप्पाचं पेंडॉल आहे आणि दरवर्षीच असतो. यांचं खूप सुंदर असं बाप्पाचं रूप असतं. तर छान बाप्पाच्या बॅक साईडला आपल्याला कृष्णाचं रूप दिसतंय आणि सिंहासनाला कृष्ण आहेत आणि छान सिंहासनावर गणपती बाप्पा बासरी हातात घेऊन बसलेले आहेत. तर खूप सुंदर रूप आहे बाप्पाचं आणि खाली नंदी पण आहे, म्हणजे नंदीवर बाप्पा, त्याच्यानंतर मागे कृष्ण. तर असं हे जे काही रूप आहे आगळं वेगळंच होतं, थोडं एक्सप्लेन करणं कठीण कारण खूप सुंदरच होतं. तर आता आपण आलो होतो जोगडेश्वर प्लॉटचा राजा म्हणजे शिव साम्राज्य प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ. आणि बाप्पाचं रूप पाहिल्याबरोबर तुम्हाला मुंबईची आठवण येईल, कारण मुंबईचं गणपती जो परेलचा, मागच्या वर्षीचा परेलचा राजा ज्याला म्हणतो, तो गणपती साक्षात सेम टू सेम असं वाटत होतं की मी मुंबईला चालू की काय, इतकं सुंदर बाप्पाचं रूप होतं आणि खरंच अद्भुत कलाकृती होती. म्हणजे जो काही कलाकार त्याची दाद द्यावी लागेल, इतकी सुंदर हुबेहूब मूर्ती साकारली आणि छान पारंपरिक भजन इथे चालू होतं. तर यानंतर आपण शिवाजीनगरकडे निघालो आणि इथे छान आपल्याला चिंतामणी बाप्पाचं दर्शन झालं. खूप सुंदर पेंडॉल आणि खूप सुंदर बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. तर वरती अष्टविनायक तर होते आणि मधोमध बाप्पा चिंतामणी जे आहेत ते बसलेले होते. यानंतर आपण आलो होतो शिवनगर शिव गणेशोत्सव मंडळ. तर नावही सुंदर आणि बाप्पाचं रूपही तितकं सुंदर. कृष्ण रूपातच बाप्पा आहेत, हातात बासरी आपल्याला दिसत आहे आणि कालिया नाग जो आहे त्याच्यावर विराजमान आहेत बाप्पा. तर हा सीन तर सर्वांनाच माहिती आहे, कालिया नागावर कृष्णाने डान्स केला होता. तर तसा सेम टू सेम जो काही सीन आहे इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, बाप्पा त्या स्वरूपात इथे आपल्याला पाहायला मिळालेत. यानंतर आपण पोडा चौकातला जो गणपती आहे तिथे आलो होतो. काय सुंदर पंचमुखी बाप्पाचं रूप होतं, म्हणजे 5 मुख होते गणपती बाप्पाला आणि इतकं सुंदर बाप्पाचं रूप आणि त्यात कमळावर विराजमान. तर असा बाप्पाचा खरंच अद्भुत रूप होतं हे आणि भारी असं पाहतच राहावं इतकं सुंदर. आणि छान जे काही एंट्रन्स आहे किंवा जो काही बाप्पाचा पेंडॉल आहे छान झाडांनी सजवला, म्हणजे नैसर्गिक असं जे काही सीन होता यांचा किंवा पेंडॉल होता खूप भारी होता आणि ओरिजिनल बाजूला झाड तर होतेच. यानंतर परत आपल्याला सेम याआधी एक आपण बाप्पाची मूर्ती बघितली तशीच सेम टू सेम बाप्पाची मूर्ती इथे पाहायला मिळाली. तर मला वाटतं हे रावणच आहेत, कारण मी कन्फर्म नाही आहे बट तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण हे रूप रावणाचंच वाटते. तर हे आहे जय दुर्गा माता गणेशोत्सव मंडळ आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, कारण असं रूप मला रावणाचंच आठवतं आणि ब्लॅक कपडे आपण सहसा गणपतीलाही घालत नाही, तर ते रावणच घालायचा, त्यामुळे रावणाच्या रूपात इथे आपल्याला गणपती बाप्पा जे आहेत ते पाहायला मिळतात. तर मानाचा दुसरा गणपती म्हणजे श्री राजेश्वर गणेशोत्सव मंडळ. तर राजेश्वर मंदिरात खूप सुंदर बाप्पाचं रूप आहे आणि ते नेहमीच 10 दिवसासाठी विराजमान होतात आणि परत ते बाप्पा इथेच असतात, कारण मानाचे गणपती विसर्जन होत नसतात. तर इथे आपल्याला सुंदर असं बाप्पाचं रूप, कारण मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखला जाणारा श्री राजेश्वर गणेशोत्सव मंडळ आहे आणि खूप सुंदर आहे आणि पूर्ण पितळाचा गणपती आहे आणि छान सुंदर असं सोड जे आहे ते बाप्पाला नेसवलेलं दिसतं आणि लाइटिंग वगैरे एकदम बढिया आहे.
तर तुम्हाला माहीतच असेल, पूर्ण श्रावण महिन्यात जी काही राजेश्वर महाराजांची पालखी आहे, मानाची पालखी, ती इथेच विराजमान असते आणि मग इथूनच ती पालखी प्रस्थान करते नगर भ्रमणासाठी. आणि छान आज तिथेच बाप्पाचं जे काही रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळते. खाली मानाचा जो काही आपण म्हणतो छोटा गणपती विसर्जन करावाच लागतो, त्यामुळे तिथे छोटा गणपती मातीचा जो आहे तो बसवलेला होता. तर सुंदर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग आपण निघालो पुढच्या गणपतीकडे. तर आणखी आपल्याला मानाचा पहिला गणपती तुम्हाला माहीत आहे की नाही, बट आता मी दाखवतो. सो कुठला आहे तर आपण बघूया. तर जय हिंद चौकाकडून जेव्हा आपण राजेश्वर मंदिराकडे जात असतो तेव्हा आपल्याला राईट साईडला एक छान अशी कमानच दिसते, श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळ. तर अकोल्यातला सर्वात पहिला मानाचा गणपती जो आहे तो हा आहे श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळ. कारण हा गणपती अतिशय जुनं मंडळ असून आणि या मंडळाची सुरुवात 12 भावांनी मिळून अशी केलेली आहे, म्हणून या गणपतीचं नाव पण बाराभाई गणेशोत्सव मंडळ पडलेलं आहे. आणि असं छोटंसं आतमध्ये जावं लागतं, रस्ता खूप मस्त आहे. आणि आता तरी गर्दी कमी आहे, पुढे खूप गर्दी होणार आहे इथे, कारण मानाचा गणपती आहे आणि गर्दी लोकांची वाढत जाते. आज आपण चौथ्या दिवशी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि ते आरती चालू होती छान, म्हणजे आपलं नशीबच म्हणावं लागेल. छान धूपदीप पण आपल्याला इथे मिळाला. मग थोडी गर्दी कमी होती आणि मग म्हटलं चला आता बाराभाईचे जे बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घेऊया. आणि बाप्पाचं रूप खरंच नेहमीप्रमाणे खूपच सुंदर असतं. आणि हे पण बाप्पा जे आहेत ते विसर्जन केले जात नाहीत, कारण हे पण बाप्पा जे आहेत मानाचे गणपती, मी म्हटलंच तुम्हाला मानाच्या गणपतींचं काय असतं की ते बनवले जातात पण ते विसर्जित नाही होत, ते परत पुन्हा स्थापन होतात त्यांच्या मंदिरांमध्ये आणि पूर्ण वर्षभर त्यांची पूजा अर्चना जी आहे ती केलीच जाते. तर सुंदर असं बाप्पाचं रूप, मागे पूर्ण चांदीचं जे काही आहे ती परत असलेलं जे काही बॅकग्राऊंड दिसत आहे. त्यानंतर बाप्पाची सोंड झाली, बाप्पाच्या हातातले कडे झाले, त्याच्यानंतर मुकुट झाला आहे सर्व चांदीचा. आणि इथे बघा जुने जे लोक होते ज्यांनी हे मंडळ स्थापन केलं त्यांचे फोटोज इथे लागलेले आहेत. त्यानंतर बक्षिसं, म्हणजे ह्या मंडळाला अनेक बक्षिसं मिळालेली आहेत. अनेक बक्षिसं इथे लावलीसुद्धा नसेल एवढी बक्षिसं आहेत, कारण मानाचा गणपती तर आहेच आणि सुप्रसिद्ध तर आहेच आणि नेहमी यांचं जे काही आहे आकर्षित असते गणपती बाप्पाचं जे रूप आहे ते. आणि खरोखर जे काही बाप्पा आहेत ते एकदम साध्या आणि सिंपल रूपात बट एकदम अट्रॅक्टिव्ह जे म्हणतो आपण, एकदम सुंदर वाटतात. आल्यावर प्रसन्न वाटते, गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यासारखं सुद्धा वाटते आणि ते छान प्रसादसुद्धा मिळतो. तर प्रसाद वगैरे घेतला आणि परत आपण राजेश्वर मंदिराच्या समोर गेलं की एकदम बढिया बाप्पाचा एक पेंडॉल आहे, आता तुम्हाला दाखवतोच मी, खूपच सुंदर आहे. तर श्री राजेश्वर नगरीचा राजा, किल्ला चौक, जुने शहर, अकोला. तर किल्ला चौकातील हा गणपती राजेश्वर नगरीचा राजा म्हणून ओळखला जाणारा. आणि मागच्या वर्षी मला आठवते हनुमानजीच्या रूपात गणपती बाप्पा इथे विराजमान होते, खूपच सुंदर रूप होतं. आणि यावर्षी देखील अद्भुत रूप आहे. आणि माझ्या मते हे रूप परशुरामाचं आहे, कारण जे शस्त्रास्त्र दिसतात त्यानुसार राम तर नाही आहेत, कारण हनुमानजी पण नाही आहेत, कारण त्यांच्या अंगामध्ये जे वस्त्र होते ती जी पाहताच आपल्या लक्षात येते की ते आपले काय शंकरजीच्या सारखे आहेत. आणि परशुराम जे आहेत ते पण आपण म्हणतो शंकरजीचे अवतार आहेत. तर नंतर आपण अक्कलकोटचा जो राजा आहे किंवा अक्कलकोट गणेशोत्सव मंडळ जे आहे तिथे आलो. तर इथे आज छान ढोलपथक होतं आणि इथे आरती पण चालू होती, गर्दी होती, त्या मानाने वरती जाता आलं नाही. तर बाप्पाचं रूप तर खूप भारी आहे, म्हणजे ओरिजिनल बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळते, कारण खूप सुंदर आहे बाप्पा, खरंच भारी रूप होतं. फक्त मला जवळून पाहता आलं नाही, तर प्रयत्न करू उद्या जर झालं तर जाऊया. तर इथे अक्कलकोटचा बाल गणेशोत्सव मंडळ जे आहे, जे जुने शहरचा चिंतामणी म्हणून ओळखलं जातं, खूपच सुंदर बाप्पाचं रूप, यार अद्भुत रूप होतं. श्री राम आणि हनुमान यांचा जो संवाद होता चाललेला तो इथे छान देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला. बाप्पा श्री रामच्या स्वरूपात आहेत आणि समोर हनुमानजी बसलेले आहेत. आणि जे काही वनवासातला जो काही सीन आहे किंवा जेव्हा हनुमान आणि रामाची भेट होते तेव्हाचा हा सीन आहे आणि खरंच जबरदस्त आहे, खूप सुंदर. दोन्हीही मूर्त्या अद्भुत होत्या आणि कलाकृती खरंच भारी होती. बाप्पा एकदम सिम्पल पण एकदम भारी वाटत होते आणि पेंडॉल पण छान होता. तरी ते थोडंसं ढोलपथक जे होतं त्याच्या ऐकूया आपण आवाज, खूपच भारी ढोलपथक आहे, योद्धा ढोलपथक होतं. तर कसं आहे योद्धा ढोलपथकांचं वादन, तर थोडं ऐकूया.
तर खरंच सुंदर वादन केलं योद्धा ढोलपथकनी. एक वेळ होता यार, मी सुद्धा ढोलपथकमध्ये जायचो. 16, 17, 18 आणि 19ला फक्त मी अकोल्यात नव्हतो. 20, 21 आणि 22पर्यंत मी ढोलपथकमध्ये होतो. तेव्हा मला वाटतं पहिलं जे ढोलपथक मी जॉईन केलं होतं संकल्प होतं. त्याच्यानंतर मग साम्राज्य होतं आणि मग राजेश्वर ढोलपथक. तर असे 3 ढोलपथकमध्ये आपण जॉईन झालो होतो. पण जबरदस्त मजा यायची ढोलपथकमध्ये. खरंच मला अजूनही आवडतं, पण आता जॉबमुळे आणि बाकी गोष्टींमुळे होत नाही. तर आपण पुढे बघूया. श्री परशुराम गणेशोत्सव मंडळ आहे आणि बाप्पा खरंच म्हणजे वडिलांची सेवा करताना तर इतकं सुंदर, वडिलांना फूल चढवताना बाप्पा आहेत. जय हिंद चौक विघ्नहर्ता म्हणून हे पेंडॉल आहे आणि थोडंसं आतमध्ये आहे. तर इथून आपण पुढे निघालो. जय हिंद चौकचा माऊली श्री मुरलीधर गणेशोत्सव मंडळ, जे की 2002 पासून स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून बाप्पाचं रूप इथे विराजमान होत आहे. आणि इथे पण आरती चालू होती. म्हणजे आज मला थोडं लेटच झालं निघायला. 8 वाजता मी घरून निघालो, कारण ते अक्षय वगैरे जो आहे तो आलेला होता आपल्याकडे. त्याचा मित्र वगैरे ते पण ब्लॉग बनवतात, तर ते पण आले होते ब्लॉग करत. आपल्या घरचा गणपती बाप्पाचा शूट करायचा होता, तर त्यामुळे लेटच झालं. मग आपण इथे आरती वगैरे चालू असल्यामुळे पुढे काही गेलो नाही. आणखी पुढच्या बाप्पांकडे आपण मग निघालो. तर मानाचा 3रा गणपती म्हणजे जागेश्वर गणेशोत्सव मंडळ. तर प्रसिद्ध असे मानाचे 3-4 जे गणपती आहेत अकोल्यातले, ते आज आपण बघतच आहे. तर मानाचा गणपती आहे आणि खूप सुंदर आहे जागेश्वर गणेशोत्सव मंडळ. तर या मंडळाला 107 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून जे गणपती बाप्पा विराजमान होता, 1918 पासून बाप्पाचं जे काही पेंडॉल आहे किंवा बाप्पांचं हे जे मंडळ आहे यांची स्थापना झालेली आहे. खरंच म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जे काही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव मंडळ किंवा गणेशोत्सव जो सण आहे, तर तो आपण आपल्या अकोल्यात सुद्धा आधीपासूनच साजरा करतो. हे आपल्याला इथे दिसून येतं. तर विठ्ठल मंदिरचा जो काही मोरया आहे, खूपच सुंदर हा गणपती आहे. म्हणजे मी रोज ड्युटीवर जाताना मला ह्याच रोडने जावं लागतं, तर मी रोज बघत होतो. म्हटलं इथे काहीतरी भारी बनणार आहे. आणि जे चालूच होतं बनवणं, तर सुंदर असं म्हणजे गंगा स्नान किंवा आता तुम्हाला माहीतच आहे आपला जे काही कुंभमेळा झालेला आहे, तर त्या कुंभमेळ्याचं जे काही प्रतिकृती आहे आणि बाप्पा असे छान गंगेच्या काठावर बसलेले आहेत आणि भक्तांची जे काही धूमधाम असते ते कुंभमेळ्यातली ती बघत आहेत. असा हा देखावा आहे. आणि आणखी बाकी होतंच थोडं यांचं डेकोरेशन हळूहळू बनवत होते, कारण खूप मोठं डेकोरेशन आहे. गंगा जे काही घाट आहे तो तिथला प्रयागराजचा, तो साकारणं खूप सोपी गोष्ट नाही, कारण तिथे खूप गर्दी आणि खूप भारी जे काही प्लेस होते ते दाखवण्यासारखे होते. तर ते याच्यात ते दाखवत होते, हळूहळू त्यांचे चालू होतं. तर मग आपण इथे पुढच्या बाप्पाकडे आलो. जुन्या शहराचा राजा जो आहे, तर हे आहे श्री वीर हनुमान गणेशोत्सव मंडळ. तर जुनं पोस्ट ऑफिस जे आहे आपलं, त्यांच्या समोरच इथे गणपती बाप्पाचा पेंडॉल असतो आणि अद्भुत गणपती बाप्पाचं रूप असतं. दरवर्षी मी बघतो, अष्टविनायकातले गणपती असो किंवा इतर प्रसिद्ध गणपती बाप्पांचे जे काही रूप असो ते इथे साकारले जातात. तर यावर्षी श्री विघ्नहर्ता गणपती ओझरचा, तर ओझरच्या बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरंच ओरिजिनल असं वाटतं ओझरला आपण आलेलो आहे. आणि इतकं सुंदर हे बाप्पाचं रूप आणि हा पेंडॉल आहे. यावेळेस लाईटिंग, झुंबर हे सगळ्या गोष्टी खूपच भारी केलेल्या आहेत सर्व पेंडॉलकडे. आणि जिथे गेलो तिथे आपले जे काही सबस्क्रायबर आहेत किंवा आपले फॅन्स किंवा आपले प्रेमाची माणसं ज्याला म्हणतो, ते मिळतच असतात आपल्याला. इथे सुद्धा मिळाली आणि प्रत्येक पेंडॉलवर आपल्याला मिळतात. तर नक्कीच मी दिसलो होतं, बोलत चला, चांगलं वाटतं आपल्यालाही थोडंसं. तर आता आपण आलो होतो श्री काळा मारुती गणेशोत्सव मंडळ. आणि सर्वात जुन्या मंडळांमध्ये काळा मारुती गणेशोत्सव मंडळाचं नाव तर घेतलंच जातं, कारण ह्या मंडळाची जी काही खासियत आहे किंवा जी काही विशेषता आपण म्हणतो ती ह्या अशा सीनमुळेच आहे की इथे खूप अद्भुत असे देखावे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, नैसर्गिक गोष्टींचं दृश्य किंवा काही संदेश जो आहे त्यांचा तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दरवर्षी असतं. तर खूप भारी निसर्ग प्रेमाचा इथे देखावा यांनी सादर केला होता. तर सुरुवातीला जे 2 पोस्टर होते त्याच्यामध्ये मोबाईल हानिकारक आहे असं दिलेलं होतं. त्यानंतर जुने खेळ खेळायला चला असं ते दिलेलं होतं. त्यानंतर मत्स्य अवतार जो काही अवतार होता विष्णूचा तो इथे दाखवला. त्यानंतर बोटीमध्ये सर्व देवता विराजमान आहेत आणि नंतर इथे आपल्याला बाप्पाचं रूप किंवा बाप्पाचं सुंदर असं रूप पाहायला मिळतं. आणि सिंहासनावर बाप्पा अतिशय थाटामाटात बसलेले दिसतात आणि खरंच सुंदर रूप आहे बाप्पाचं. आणि बाप्पाच्या जे काही पोटाला तुम्ही बघू शकता नाग जो आहे गुंडाळलेला, म्हणजे खरंच अद्भुत कलाकृती किंवा अद्भुत बाप्पाचं रूप इथे साकारलेलं आहे.
ह्या मंडळाला देखील 102 वर्ष कंप्लीट झालेली आहे, म्हणजे 100 वर्षाच्या वर स्वतंत्र होण्यापूर्वीचा हा पेंडॉल किंवा हा मंडळ आहे. आणि नंतर आपण आलो तर श्री मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळ. तर मारवाडी प्रेस वेगळा आणि मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळ हा जो आहे, हा आपला जो लोखंडी पूल आहे त्याच्या बाजूलाच लगेच सिटी कोतवालीला लागूनच आपल्या एक छोटीशी गल्ली आहे जिथे वाचनालय आहे. त्याच्या अलीकडेच एक गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये गेलं तर आतमध्ये गेल्यावर आपल्याला हा पेंडॉल पाहायला मिळतो. आणि समोरच आपल्याला शिवाजी महाराज दिसत आहेत आणि राज्याभिषेकाचं सीन आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर अतिशय युनिक आणि सुंदर बाप्पा, म्हणजे खरोखर ओरिजिनल जे काही शेंदुराचे जे काही रूप असतात बाप्पांचे, मंदिरं वगैरे आहेत जिथे बाप्पा आपल्याला अशा स्वरूपात पाहायला मिळतात. तर असं हे रूप बाप्पाचं साकारलं होतं श्री मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळ वर्ष 95. म्हणजे खरंच किती जुने मंडळ अकोल्यात हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर अकोल्याचा सेट म्हणून सुद्धा बाप्पाला ओळखलं जातं. म्हणजे जे मारवाडी लोकांमध्ये सेट जे असतात तसं बाप्पा हे सेट कुठला तर अकोल्याचा. तर असं हे बाप्पाचं नाव इथे पडलेलं आहे. आणि खरंच अद्भुत पेंडॉल आहे, सुंदर आकर्षक असा पेंडॉल आहे. आणि बाप्पा तर खरंच आहेतच अद्भुत. बाप्पाचं जे मुकुट आहे ते खूप आवडलं होतं मला. त्याच्यानंतर जे काही वाचनालय आहे आपलं बाबूजी वाचनालय, त्या गल्लीत आपण आलो होतो आणि तिथे सुद्धा बाप्पाचं सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळतं. तर गेल्या 3-4 वर्षापासून मी व्हिडिओ बनवतो. तर त्यामुळे मला अनेक पेंडॉलाचे जे काही रस्ते आहेत किंवा जे पेंडॉल आहेत ते माहीत पडलेलेच आहेत. पण तरीसुद्धा काही पेंडॉल हे आहेत जे की अजूनही माझ्यापर्यंत किंवा मला दिसलेलेच नाहीत किंवा मी तिथपर्यंत पोचलो नाही. तर असे काही पेंडॉल असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करा. तुमचे गणपती बाप्पा ह्या व्हिडिओ दिसले की नाही हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि जर तुमच्या पेंडॉल किंवा तुमच्या बाप्पाच्या पेंडॉल जवळून मी गेलो आहे, त्या एरियातून गेलो पण तुमच्या बाप्पाचं पेंडॉल ह्या व्हिडिओमध्ये घेता आलं नाही, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडे आणखी 2-4 दिवस आहेत, आपण येऊ शकतो. तर तुम्ही कमेंट करा, माझ्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता इथे किंवा इन्स्टाला येऊन मला मेसेज करा. आपली इन्स्टा आय डी पण तुम्हाला सांगून देतो, GSM फॅन्स म्हणून आपली इन्स्टा आय डी आहे. गौरव महाजन टाकलं तरी ती येऊन जाईल. तर त्याच्यावर सुद्धा मला तुम्ही मेसेज करू शकता. तरी मी प्रयत्न करेल तुमच्या पेंडॉलपर्यंत पोहोचण्याचा. तर आता अकोल्यातलं खरोखर आकर्षक असं पेंडॉल म्हणजे श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ. आणि या पेंडॉलला तर सर्वांनीच जायला पाहिजे, कारण इथला देखावा आणि इथलं बाप्पाचं रूप हे खरंच म्हणजे पाहण्यासारखं असतं. आणि इथे आल्यावर इथून जाण्याची कधीच इच्छा होत नाही माझी तरी, कारण इथे इतकं काही पाहण्यासारखं असतं की अर्धा घंटा तरी इथे हमखास जातो हे सर्व बघण्यात, इथे छान त्यातला अनुभव घेण्यात. तर इथे सुरुवातीला जे आपण बघितले इतके सारे जे काही बक्षीस आहेत या पेंडॉलाला मिळालेली आहेत, कारण यांचं सुंदर असं आकर्षक पेंडॉल, त्याच्यानंतर इथलं आकर्षक देखावे आणि दरवर्षीप्रमाणे बाप्पाचं ठरलेलं रूप जे आहे ते सिंहासनावर विराजमान बाप्पा असतात. आणि भक्तांना आशीर्वाद देताना एका हातात मोदक असं बाप्पाचं हे रूप दरवर्षी फिक्स असतं. फक्त असं आहे की वेगळं काय असतं की त्याच्यामध्ये बाप्पाचे कपडे असतील किंवा बाप्पाचं जे काही सिंहासन असेल थोडंसं काहीतरी फरक दिसतो. बाकी अद्भुत जो काही मूर्ती आहे ती तशीच असते आणि जबरदस्त असते. तर इकडे जे आहे गरुडावर आपले जे काही कृष्ण आहेत ते विराजमान आहेत. आणि पेंडॉल बघा तुम्ही, काय पेंडॉल आहे यार, म्हणजे इतका मोठा पेंडॉल. आणि खरंच खूप जुनं मंडळ आहे. 79 वर्ष पूर्ण होत आहे ह्या मंडळाला. आणि इतकं सुंदर बाप्पाचं रूप खरंच पाहण्यासारखं. खाली 2 प्रसादाचे जे काही ताट, त्याच्यानंतर इथे तर आरतीचे 5 ताट दिसत आहे, म्हणजे पंचारती ज्याला म्हणतो आपण, ती बाप्पाची केलेली आहे. आणि खरंच अद्भुत आहे यार, प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. आणि इथे सर्व भावी भक्त जे आलेले आहेत ते सगळे फोटो व्हिडिओमध्येच बिझी आहेत. खरंच आजकाल खरंच म्हणजे मी दुसऱ्यालाही नाही म्हणत, माझ्यापासूनच सुरुवात करतो की मी स्वतःही गेल्यावर आपण काय करतो की सगळ्यात पहिले मोबाईलच काढतो. बाप्पाचं रूप किंवा बाप्पाचं दर्शन आपण घेत नाही, सहसा आपण पहिले मोबाईल काढतो. आणि आजकाल ती सवय सर्वांनाच लागलेली आहे. तर इथे सिंदूर जे आहे, ऑपरेशन सिंदूरचा छान असा देखावा सादर केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ऑपरेशन सिंदूर जे काही कशामुळे झालं आहे आणि काय होतं. तर इथे ते सगळं यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण बोलत होतो की मोबाईल जे आहेत ते आजकाल खरंच खूपच इम्पॉर्टंट झालेले आहेत. त्याप्रमाणे त्यासारखे जी सवय लागलेली आहे आपल्याला, मलाही लागलेली आहे, पण प्रयत्न करतो आपण. पण मला असं वाटते की जे मी बघत आहे ते मी स्वतः तर बघतोच, पण असे काही आपल्या अकोल्यातले लोक आहेत जे
इथपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या मंडळांपर्यंत त्यांचं होत नाही, प्रत्येक मंडळापर्यंत जाणं कोणाचंच होत नाही. मी स्वतः ट्राय करतो, पण एखाद्या वेळेस काही पेंडॉल सुटतातच. तर इथे जाऊन फक्त मग आपणच पाहायचं का, तर आपण आपल्या लोकांना किंवा आपल्या अकोल्यातल्या लोकांनाही घर बसल्या आपण कसं दर्शन घडवू शकतो, तर हा माझा प्रयत्न असतो. कावड यात्रेचं पण तुम्ही तसंच बघितलं, तसंच आपलं इथलं पण आहे, गणपतीचं असो की नवरात्रीचं असो. माझा प्रयत्न हाच असतो की सगळ्या पेंडॉलला मी जातच आहे, दर्शन घेतच आहे. तर दर्शन घेता घेता जर आपण व्हिडिओसुद्धा बनवले तर आपले जे काही अकोल्यातले मंडळी आहेत, जे पेंडॉल पाहू शकत नाहीत किंवा ज्यांचं होत नाही घरातून निघणं, तर अशा लोकांना घर बसल्या सगळे गणपतींचे दर्शन व्हावे यासाठीच हा आपण व्लॉग जो आहे तो बनवत असतो. तर माझ्या व्लॉगमध्ये तर खूपदा तुम्ही बघितलं असेल मी खूप कमी दिसतो, पण इतर गोष्टी जास्त दिसतात. मग त्या माझ्या घरातल्या गोष्टी असतो की इतर गोष्टी असतो, ह्या सगळ्या आपल्याला माझ्या व्लॉगमध्ये नेहमीच पाहायला मिळतात. तर सहसा मी स्वतःला कमी घेतो खूप जागी, पण जे काही दाखवण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या खरोखर दाखवायला पाहिजेत तुम्हाला किंवा ज्या माहीत असायला पाहिजेत, त्या गोष्टी मी सहसा दाखवत असतो. तर असं हे सुंदर मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ पाहतच राहावं, इतकं अद्भुत त्यांचा देखावा. तर अनेकदा मी एक व्लॉगर आहे असं म्हणतो, बट खूपदा मी काय करतो की मोबाईल ठेवून देतो. काही जागी असं वाटते की नको मोबाईल काढायला आणि तिथे जाऊन तिथला अनुभव घ्यावा, असं खूपदा केलेलं आहे मी. आणि अशामुळे काय होतं की मग तिथले व्हिडिओ काढणं झाले नाहीत आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवताही आले नाहीत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याचे मी व्हिडिओ बनवले नाहीत. अरे इथे किती यांनी वाचला, तो खरंच डेंजर आहेत, लोकांनी थोडं पाहून चालायला पाहिजे. अशाच्यात खूप ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. तुम्हीसुद्धा जर बाहेर निघत असाल तर गर्दीमुळे थोडं हळू आणि सावकाशच गाडी चालवावी, कारण इथे जर काही झालं तर विनाकारण आपण निघतो चांगल्या कामासाठी आणि मग वरतून आपण दोष देतो बाप्पांनाच की तुझ्या दर्शनासाठी आलो होतो आणि असं झालं. तर ते जे व्हायचं ते होतंच, ते आपण टाळू शकत नाही. पण आपल्या हातात असतं की आपण होईल तितकं जे काही आहे हळू जर गाडी चालवली तर काही होणार नाही आणि चान्सेस कमीच असतात. तर सुंदर बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. जुना कपडा बाजारचा हा गणपती आहे आणि खरंच सुंदर असं जे रूप आहे बाप्पाचं, सिंहासन आहे, तिरुपती बालाजी दिसतात. युवा सिद्धी गणेशोत्सव मंडळाचं नाव आहे. तर प्रयत्न हाच असतो की सर्व पेंडॉलाची नावं आणि ॲड्रेस तुम्हाला सांगता यावा. बट इतके पेंडॉल फिरतो मी स्वतःच विसरून जातो खूपदा की आपण कुठे गेलो होतो आणि कुठल्या बाप्पाचा पेंडॉलचं नाव आहे आणि कुठला एरिया आहे. सर्व एरिया फिरायचे म्हटले तरी एवढे नावंसुद्धा लक्षात राहणार नाही आणि मी एवढे गणपती बघतो, त्यामुळे मला तर कन्फ्यूज होऊन जातो खूपदा की कुठल्या पेंडॉल आहे की तेव्हा कुठलं नाव आहे एरियाचं. तर तुमचे गणपती बाप्पा आपल्या व्हिडिओत जर दिसले असतील तर तुम्ही स्वतःच मला कमेंट करून सांगा की कुठल्या एरियातला आणि कुठल्या नंबरचा गणपती तुमचा होता. आणि म्हणजे क्लिपमध्ये जे काही क्लिप आहे तो तुम्ही जर टाईम टाकला ना कमेंटमध्ये की या टाईमला माझा गणपती बाप्पा दिसला होता, तर तो टाईमवर टच केलं की लगेच त्या गणपती बाप्पाचा जो काही व्हिडिओ आहे तेवढाच व्हिडिओ प्ले होतो आणि ते तुम्हाला कमेंट्समध्ये टाकता येतं. तर नक्की टाकत चला, म्हणजे मग मलाही माहीत पडेल की आपण ज्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांनी आपला व्हिडिओ बघितला. तर अकोला जनता बँकचा हा अतिशय आकर्षक असा बाप्पाचा पेंडॉल आणि बाप्पाचं रूप इतकं सुंदर आहे खरंच. आणि काय ते बाप्पाला दागिने जबरदस्त, म्हणजे जे काही मुकुट होतं किंवा बाप्पाचे जे काही दागिने होते ते इतके चमकत होते, त्याच्यावर इतकं सुंदर असं वर्क केलेलं होतं की पाहतच राहावं. कारण दरवर्षी मी या बाप्पांकडे येतो आणि खरं तर यांचा जो पेंडॉल आहे तो सर्वात असा उंच, म्हणजे ज्याची लांबी खूपच असते, पाहतच राहावं. वरचं टोकसुद्धा आपल्याला लवकर दिसत नाही आणि त्याच पद्धतीने बाप्पाचं रूप असतं. जितका उंच बाप्पाचा पेंडॉल तितकंच अद्भुत बाप्पाचं रूप इथे पाहायला मिळतं. आणि खरंच तुम्ही बघा स्वतःच काय बाप्पाचं रूप, ते सोंडीवर सुद्धा किती दागिने, म्हणजे खरंच कमाल होतं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलं तर आणखी एक अशी छान गुफा मला दिसली. तर म्हटलं लोक पण गर्दी पण होती जाणाऱ्यांची. तर इथे मी पहिल्यांदाच आलो, म्हणजे मला आजपर्यंत लक्षातच नाही किंवा माझ्याने सुटलं असेल हा पेंडॉल, तर पहिल्यांदा आलो आणि आता दरवर्षी मी येईल कारण माहितीच पडलं इतकं सुंदर असतं इथे. जे काही एंट्रन्स झालेलं आहे, आता गजानन महाराजांचं दर्शन झालं, त्यानंतर आतमध्ये गेल्यावर काय सुंदर गुफा होती. म्हणजे असं कलरच इतका भारी केलेला होता की जेव्हा आपण कॅमेरा काढतो किंवा आपल्या डोळ्यांनी जरी बघितलं तरी असं वाटतं की म्हणजे लाईट्स वगैरे लावलेत का, पण ते लाईट्स नाही आहेत, ते चमक आहे त्या कलरची. आणि खरंच बाप्पा खूप सुंदर, बाप्पाचं रूप असं उंदरावर बाप्पा विराजमान आहे. खरंच भारी वाटत होते, म्हणजे असा पहिला गणपती पाहायला मिळाला की बाप्पा उंदरावर विराजमान आहेत. नाहीतर दुसरे जे काही सिंहासनावरचे आहेत किंवा इतर नंदी वगैरेवरचे बाप्पा पाहायला मिळाले, पण पहिला ओरिजिनल जे बाप्पाचं रूप म्हणतो, बाप्पा उंदरावर स्वार असतात आणि उंदरावर बाप्पाची जे काही सवारी आहे ती निघत असते, आपल्याला माहीतच आहे. तर असे आपल्याला बाप्पा मिळालेच.
आणि दर्शन घेता जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा कावड यात्रेमधली 29 नंबरची जी पालखी आहे ती आपल्याला इथे दिसलेली आहे आणि सुंदर असा समोर पहाड केलेला होता आणि त्या पहाडावर शंकरजी बसलेले होते. तर सुंदर देखावा केलेला होता. खरंच भारी वाटलं इथे आल्यावर. आता दरवर्षी आपण येत जाऊ, आपल्याला असेच नवीन नवीन पेंडॉलसुद्धा माहिती पडतात. दरवर्षी मला खूप युनिक पेंडॉल किंवा युनिक थीम्स पाहायला मिळतात. तर भारी वाटतं जेव्हा आपण अशा ठिकाणी पोहोचतो आणि इतके सुंदर सुंदर बाप्पांचे रूप दर्शन घेतो. तर आता आपण आलो होतो त्रिवेणेश्वर गणेशोत्सव मंडळ. तर इथे पहिले बाप्पाचं खूप सुंदर असं मंदिर होतं छोटंसं, पण अतिक्रमण मध्ये येत असल्यामुळे ते काढण्यात आलं होतं. तर इथे आता बाप्पाची मूर्ती बसवल्या जाते आणि आता हा आपला तिलक रोड, इथे 3 बाप्पाचे सर्वात जुने आणि सर्वात आकर्षक असे पेंडॉल जे भक्तांना नेहमीच आकर्षित करतात इथे येण्यासाठी. तर तेलीपुऱ्याचा राजा 1940 पासून हा पेंडॉल आहे आणि या मंडळाची स्थापना झालेली आहे. आज 84 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तुम्हालाही सांगतो की मी सुद्धा तेलीच आहे, त्यामुळे इथे आल्यावर आपल्या घरच्या बाप्पाकडे आल्यासारखंच वाटतं. तर तेलीपुऱ्याचा राजा म्हणून फेमस तेलीपुरा गणेशोत्सव मंडळ आणि आकर्षित मूर्ती दरवर्षीचं यांचं फिक्स झालं आहे की मल्हारीच्या रूपात तर बाप्पा येणारच, पण बाप्पाचं जे सिंहासन आहे ते वेगवेगळ्या स्वरूपात असतं. यावेळेस मागे आपल्याला जे काही महादेव आहे किंवा शंकरजी आहे ते तांडव करताना असे पाहायला मिळतात. छान डमरू आहेत आणि समोर बाप्पा विराजमान आहे. आणि इथे पोहोचताच यार पाऊस सुरू झाला. अर्जुन समाज गणेशोत्सव मंडळात जसं जायला लागलो तर पावसाला सुरुवात झाली. तेलीपुरालाच गेलो तेव्हा सुरू झाली होती आणि लगेच तेलीपुराच्या समोरच आपल्याला अर्जुन समाज गणेशोत्सव मंडळ पाहायला मिळतो. हा मंडळ नेहमी प्रसिद्ध असतो. इथे जे ठेवलेलं असतं इच्छापूर्ती कलश ज्याला म्हणतो, तर इथून एक इच्छापूर्ती कलश हा दरवर्षी इथे असतो आणि इथे ते अंतराहून एक कॉईन जो आहे तो आपल्याला फेकायचा असतो. आपली इच्छा सांगून तो कॉईन जो आहे तो पाण्यात फेकायचा असतो. जर त्या कळसमध्ये ज्या कलश म्हणतो त्याच्यामध्ये जर पडला तर ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. तर खूप आधीपासूनचा हा पॅटर्न आहेच, तो देखावा तर आहेच. तर बाप्पाची मूर्ती दरवर्षीप्रमाणे खरंच आकर्षित आहे. बाप्पाचे जे काही कान आहेत ते पण खूप भारी आहेत. बाप्पाचा जे फेस आहे हा मागच्या वर्षीला पण सुद्धा असाच होता. तर यांचं पण एक आहेच की बाप्पाचं जे रूप आहे ते दरवर्षी थोडंफार फेस जो असतो तो आपल्याला तसाच पाहायला मिळतो. म्हणजे जे काही बाप्पा आहेत असं वाटतं की हा अर्जुन समाजचे म्हणजे हा फेस फिक्स आहे अर्जुन समाजचा, असं ते झालेलं आहे. त्यामुळे इथे आल्यावर ते पाहायला मिळतंच. नंतर आपला मानाचा गणपती ज्याला म्हणतो, मुंबईचा जसा लालबागचा राजा आहे तसा अकोल्याचा सुप्रसिद्ध असा लालबागचा राजा, जो की अर्जुन समाजच्या लगेच बॅक साईडला आपल्याला पेंडॉल पाहायला मिळतो. तर लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला आलो आणि इथे नेहमीच गर्दी राहते, कारण जसं मुंबईच्या लालबागच्या राजाला गर्दी असते तशी अकोल्याच्या लालबागच्या राजाला देखील गर्दी असते. तर भाविक इथे होतेच, पण आज चौथा दिवस आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. पण उद्यापासून गर्दी खूप वाढेल. इथे उभे राहायला जागा नसते, एवढी गर्दी असतं. तर असं सुंदर बाप्पाचं रूप आहे. बाप्पाच्या पाय जे आहेत तिथून दर्शन सुरू करू आपण. इथे छान चांदीचे पाय आहेत बाप्पाचे, हातसुद्धा चांदीचा आहे, मुकुटाला देखील चांदीचं जे काही लावलेलं आहे समोर आपल्याला दिसतं, हातात देखील शस्त्र आहे. तर असं सुंदर लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यावर वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाकडे आपण गेलो. तर इथे पण दरवर्षी खूप युनिक गणपती बाप्पाचं दर्शन होतं. म्हणजे लास्ट इयर यांनी भांड्यांपासून गणपती बनवला होता, त्याच्या आधी यांनी बॅट बॉलची थीम ठेवली होती, त्याच्यापासून गणपती बाप्पा होते. त्याआधी सुद्धा यांचे जे काही आहेत आपले पैशापासून गणपती असेल किंवा अनेक असे रूप बाप्पांचे पाहायला मिळाले. पण यावर्षी त्यांचे जे काही जे मूर्तिकार आहेत त्यांना थोडं बरं नसल्यामुळे यावर्षी त्यांनी जे काही आगळं वेगळं बाप्पाचं रूप आहे ते त्यांना करता आलं नाही. त्यांना विचारलं काय यावेळेस का बरं अशी सिंपल बाप्पा का दिसत आहेत किंवा साधी आपण जी मूर्ती आहे ती दिसत आहे. तर त्यांनी सांगितलं की थोडा प्रॉब्लेम झाला, मूर्तिकार आमचे थोडे बिमार आहेत त्यामुळे त्यांना जमलं नाही यावेळेस आकर्षित मूर्ती बनवणं. पण आम्ही खंड नको पडायला म्हणून बाप्पाचं जे काही रूप आहे किंवा बाप्पाचं जो काही स्थापना आहे ती केलेली आहे. तर ते बोलले पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच असं आकर्षक बाप्पाचं रूप पाहायला मिळेल. तर आम्ही वाट बघतोय अशा अद्भुत रूपाची. तर इथे आल्यावर छान कमळामध्ये बाप्पाचे जे काही रूप आहे ते पाहायला मिळालं. तर जे शिवाजी कॉलेज आहे त्याच्या बाजूला आपलं लेडीज आईट आहे, त्याच्या समोरच्या गल्लीमध्ये हे बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. खरंच छान होतं. बाप्पाचं रूप विष्णूच्या रूपात आहेत आणि कमळावर विराजमान आहेत. तर यानंतर आलो होतो श्री विश्वकर्मा गणेशोत्सव मंडळाकडे आणि यावर्षीचं बाप्पाचं रूप दरवर्षीप्रमाणे जो काही फेस आहे
यांचा पण बाप्पाचा फेस जो आहे तो असा ओळखू येतो की हां विश्वकर्माचा बाप्पा असेल, कारण जो काही फेस चा जो पॅटर्न आहे तो फिक्स झालेला आहे आणि त्यांना असाच फेस दरवर्षी ते आणतात किंवा मूर्तिकारांकडून बनवून घेतात. आणि रथ बघा खाली खूप सुंदरसा रथ केलेला होता, त्या रथावर बाप्पा विराजमान होते. पण यावेळेसही यांनीच ते देखील जे काही त्यांचा आकर्षक असा देखावा असतो समोर तो यावेळेस थोडा कुठेतरी मिस वाटला मला. त्यानंतर आपण आलो श्री राम सेना हनुमान बसती. तर इथे बाप्पा छान पाळण्यामध्ये बसलेले होते झोका घेताना आणि लहान मुलं त्यांना खरंच झोका पण देत होते. मला भीती वाटत होती की बाप्पा पडायला नको, पण ते बरोबर फिक्स केलेलं त्यामुळे टेन्शन नव्हतं. तर इथे एक छान टेडी बिअर बनून एक मुलगा होता आणि टेडी बिअर बनलेला होता. तर या पेंडॉलजवळ पोचताच त्याने जो माझा मित्र आहे अक्षय, त्याच्या मामाचा मुलगा माझ्यासोबत होता सोनू, तर त्याच्यासोबत मस्त मस्ती करत होते ते की म्हणजे हा घाबरतो का बा, तो एवढा लहान नाही घाबरायला. त्याला मी म्हटलं भूताचं काही तोंड वगैरे केलं असतं तर भीती वाटलीच ती, तू तर उलटा असं वाटतं की खेळाव तुझ्यासोबतीने, इतकं सुंदर ते रूप होतं त्याने असं घातलेलं होतं ते मिकी माऊस सारखं. तर इथे आल्यावर बाप्पाचं खूप सुंदर असं दर्शन झालं. उंदरावर बाप्पाचा जो काही एक पाय होता, तर असं उंदराला आशीर्वाद देताना असं बाप्पाचं ते रूप होतं. त्याच्यानंतर इतकं सुंदर विठ्ठल रूपात बाप्पा मला पाहायला मिळाले. पहिली अशी मूर्ती आहे विठ्ठल रूपात पाहायला मिळाली, श्री गणराज गणेशोत्सव मंडळ. तर इथे पोचताच खरंच खूपच भारी वाटत होतं. जलारामचा राजा असं म्हटलं जातं ह्या पेंडॉलला आणि या बाप्पाला. तर जलाराम म्हणजे आपण म्हणतोच विष्णू किंवा विठ्ठल जे आहेत ते आहेत. आणि इतके सुंदर खरंच आकर्षक असं रूप होतं, पाहत राहावं इतकं सुंदर होतं. खूप भारी वाटलं इथे आल्यावर. नंतर आलो आपण शहीद भगतसिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शहीद भगतसिंग चौक, माडीपुरा इथे. आणि इथे सुद्धा बाप्पाचं खूप सुंदर असं रूप होतं आणि छान असे पेंडॉलसमोर मंडळी होतीच, जे काही भावी भक्त म्हणतो आपण. तर भारी वाटलं इथे आल्यावर. त्याच्यानंतर आणखी त्याच माडीपुऱ्यामध्ये 3 गणपती होते, 4 गणपती बाप्पाचे पेंडॉल होते. तर एक गणपती बाप्पा तर छान आपले शंकरीच्या रूपात पाहायला मिळाले. यांच्या पेंडॉलचं नाव अजून यांनी लावलेलं नव्हतं, आज लावणार म्हणे. तर माहौल करके रखे. अरे अरे धन्यवाद धन्यवाद. खूप भारी वाटलं जेव्हा आपण शहीद चंद्रशेखर आझाद गणेशोत्सव मंडळ माडीपुरा इथे आलो, कारण लास्ट इयर सुद्धा यांनी आपल्याला कमेंट केली होती, या इयरला सुद्धा काही कमेंट्स होत्याच त्यांच्या. तर जेव्हा आपण इथे आलो तर त्यांनी लगेच ओळखलं सुद्धा आपल्याला. आणि इथे येताच इतकं सुंदर बाप्पाचं दर्शन झालं. मुंबईचं जे एक आधी पण आपण डाबके रोडला सुद्धा एक बाप्पा आहेत असे आपण बघितलेच, पण डाबके रोडच्या बाप्पाची हाईट थोडी कमी आहे, पण यांची बाप्पाची जी हाईट आहे ती 22 फूट बाप्पाची हाईट आहे. आणि जबरदस्त बाप्पाचं रूप आहे जे मुंबईला जे हुबेहूब साकारलेलं आहे. आणि यांनी जे बॅक साईडचा जो काही सिंहासन आहे ते मुंबईच्या त्याच कलाकाराकडून बनवून आणलेलं आहे, ज्या कलाकारांनी मुंबईचा जो काही गणपती होता तो बनवला होता. आणि बाप्पाची जी मूर्ती आहे ती अकोल्यामध्येच बनलेली आहे, फक्त सिंहासन मुंबईतून आलं होतं. तर इतकं सुंदर बाप्पाचं रूप होतं. त्यानंतर आणखी आपण माडीपुऱ्यातच एक गणपती होता तिथे आलो. जंगम पेठचा राजा म्हणून प्रसिद्ध हा पेंडॉल आणि इथल्या बाप्पाचं रूप खरंच खूप भारी होतं. तर खरंच खूप भारी वाटतं जेव्हा आपण पेंडॉलवर पोचतो आणि काही मंडळीच येतात, आपल्याला भेटतात आणि छान गप्पा मारतात. तर नक्कीच मी जर तुम्हाला दिसलो तर भेटत चला, बोलत चला. आणि आपले व्हिडिओज वगैरे कसे वाटतात मला नक्की सांगत चला. काही चेंजेस करायचे आहेत का, काही आणखी अपडेट पाहिजे आहेत का, तर मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगत चला. तर आता आपण आलो होतो दगडी पूलचा राजा. सुपर प्रसिद्ध हा गणपती आहे, कारण लास्ट इयरला यांनी चिंतामणीचाच गणपती जो आहे तो 2 वर्ष आधी जो चिंतामणीचा गणपती होता तो साकारला होता, रिद्धी सिद्धीवाला. त्यानंतर यावर्षी देखील मागच्या वर्षीचा जो चिंतामणी आहे जो खूपच जबरदस्त होता, मुंबईचा चिंतामणी, सेम टू सेम कॉपी मुंबईच्या चिंतामणीची आपल्याला दगडी पूलचा राजा पाहायला मिळतो, तसाच पाहायला मिळतो. मागे जे काही आहेत सिंहासनावर आपल्याला जगन्नाथ जे आहेत, सुभद्रा, त्यानंतर आपले विष्णू जे कृष्ण आहेत, त्याच्यानंतर बलराम, असे हे 3 बहीण भाऊ जे आहेत ते पाहायला मिळतात. आणि खाली बाप्पा जे आहेत ते इतक्या सुंदर रूपात आहेत. तर चिंतामणी जो आहे मुंबईचा तो देखील असाच होता लास्ट इयरचा. तर सेम टू सेम कॉपी चिंतामणीचा जे आहे दगडी पूलचा राजा दरवर्षी करत असतात. आणि खूप भारी वाटतं जेव्हा इथे पोचतो आपण आणि अद्भुत दर्शन होतं बाप्पाचं आणि खूपच मोठी मूर्ती असते ही. तर आता आपण आलो तो गांधी रोडला. इथे देखील आकर्षित असे बाप्पाचे रूप होते, पाहण्यासारखे होते. विष्णूच्या रूपात बाप्पा बसलेले होते. आणि यानंतर आणखी पुढे गेलो
तर इथे आपण आलो होतो व्यापारी गणेशोत्सव मंडळाकडे आणि खूपच सुंदर बाप्पाचं रूप आणि बाप्पाचा जो एंट्रन्स होता, लायटिंग खूप लायटिंग होती. असं लायटिंगवरूनच ओळखू येत होतं की इथे गणपती बाप्पा आहेत किंवा विराजमान आहेत, कारण बाप्पाचं जे काही पेंडॉल आहे तो थोडा आतमध्ये होता, पण खरंच अद्भुत होता आणि खूप सुंदर होतं बाप्पाचं रूप. आणि जे काही मी म्हटलं तुम्हाला मारवाडी प्रेसचा बाप्पा जसा दिसतो तसाच सेम मला दिसत होता. यानंतर आपण आलो होतो श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाकडे, जे की आहे ओपन थिएटर समोर. आणि इथे आल्यावर देखील खूप भारी वाटलं. यांनी देखील आपलं जे प्रयागराज आहे किंवा तिकडचा जो काही आता कुंभमेळा झाला तिथलाच थोडासा सीन साकारला होता. म्हणजे इथे साधू दिसत आहेत आपल्याला 2 साईडला, आणि हे 2 साधू तुम्ही पाहिले का? मी जेव्हा माझा घरचा गणपती आणला तर माझ्या घरचा गणपती ज्या कलाकारांनी म्हणजे अमित अंबोरे आहेत त्यांनी बनवला, तर त्यांनीच ह्या 2 मूर्त्या बनवल्या होत्या, कारण त्यांच्याच तिथे मी ह्या मूर्त्या बनवताना बघितल्या होत्या. तर त्या मूर्त्या आज इथे मला पाहायला मिळाल्या. तर त्यांनी या पेंडॉलसाठी त्या मूर्त्या बनवल्या होत्या श्री बजरंग गणेशोत्सव मंडळासाठी. तर यानंतर आपण खंडेलवाल ज्वेलर्सचा जो काही गणपती आहे तो बघितला. खरंच आकर्षक असा गणपती बाप्पाचं जे रूप होतं, कारण अतिशय दागिने अंगावर दिसत होते. खंडेलवाल ज्वेलर्स म्हटल्यावर हमखास दागिने तर असणारच. तर असा हा आकर्षित बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. तर दास मोबाईल शॉपीच्या समोरच हा पेंडॉल आहे, तिलक लोखंड टिळकचा जे काही पुतळा आहे तिथे. तर इथे आतमध्ये गेल्यावर तुम्ही आवाज आणि इथला जो काही सीन आहे तो ऐका. इतका भयानक सीन होता आणि भयानक भीती वाटण्यासारखा होता. लहान मुलांना तर खरंच घाबरतील असा सीन होता. बघा तुम्ही पुढे कसं आहे. तर किती भारी टीम आहे त्यांची. खरंच भीती वाटेल इतकं भयानक एंट्रन्स होता आणि लहान मुलांना खरंच सांभाळून नाही. इथे बाप्पा खूप सुंदर होते आणि बाप्पाचं रूप पण खूप भारी होतं. आणि खाली जे काही बाप्पाचं सिंहासन होतं ते पण खूप भारी होतं. मोदकांचं जे बॉल्स बनवलेले होते किंवा जे चॉकलेट्स बॉल्स दिसत होते थोडे ते, तर त्याच्यावर बाप्पा बसलेले होते आणि खरंच सुंदर होतं बाप्पाचं रूप. तर यानंतर आलो आपण युवा पिढी गणेशोत्सव मंडळाकडे. आणि मला आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेली बाप्पाची मूर्ती म्हणजे पाहिल्याबरोबर आवडणार आणि बाप्पाला असं बघतच राहावं इतकं सुंदर बाप्पाचं रूप. शाही थाट आणि मस्त असे एक पाय लांब करून बाप्पा म्हणजे आराम करताना किंवा मस्त आरामात बाप्पा भक्तांना दर्शन देताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पूर्ण शेंदुराचं जे बाप्पाचं रूप आहे आणि छान एक जे काही एक दंत म्हणतो आपण ज्यांना, त्यांचा एक दात त्यांच्या हातात होता आणि असे ते मस्त बसलेले 2 उंदीर होते समोर. त्यांचं स्वागतासाठी त्यांच्या गळ्यात हार टाकण्यासाठी त्यांच्या समोर असे ठेवलेले होते, छान हार वगैरे घेऊन उभे होते ते. म्हणजे खरंच सुंदर आकर्षक असा पेंडॉल तर होताच. पूर्ण पांढरा शुभ्र असा हा पेंडॉल आणि त्यात बाप्पाचं सेंदुराचं जे रूप आहे ते एकदम आकर्षित करणारं होतं. खरंच खूप भारी वाटलं. नक्की बघा, युवा पिढीला जाऊन ह्या बाप्पाचं दर्शन तुम्ही नक्की घ्या. त्यानंतर श्री रिद्धी-सिद्धी गणेशोत्सव मंडळाकडे आपण आलो होतो, ज्याला NRPचा राजा म्हणून देखील ओळखलं जातं. तर लास्ट इयर मला आठवते उज्जैनची थीम यांनी साकारली होती आणि गणपती बाप्पा ही खूपच मोठे आणि खूप आकर्षक होते. आणि यावर्षी यांनी बाबा अमरनाथची गुफा केलेली आहे आणि ह्या गुफेत जाताना खरोखर असं वाटतं की मी अमरनाथलाच जातोय की काय, कारण इतकं भारी एंट्रन्स केला होता. आणि खाली जसं मी पाय ठेवला तसंच उड्याच मारायला लागलो आपण, कारण इथे खाली त्यांनी बर्फ टाकलेला होता आणि बर्फावरून जायचं होतं. आणि बर्फावरून जात असताना खरंच अमरनाथला जात असल्याचा फील येत होता. आणि अमरनाथला जाताना जे जे पॉईंट आहेत
तर ते पॉईंट देखील इथे त्यांनी नावं टाकलेली होती. आणि खरंच खाली जो बर्फ होता ना, इतका भारी थंड लागत होता पायाला की म्हणजे गारठून जास्त वेळ उभं नव्हतं राहू शकत आपण त्याच्यावर. पाय पूर्ण असे खालून बधीर होत होते. त्याच्यानंतर थोडं मधात गॅपही दिला होता की जेणेकरून सर्व भक्तांना हळूहळू दर्शनी घेता यावं. तर इथे सर्व जे काही अमरनाथ यात्रेला जाताना जे पॉईंट लागतात मधात किंवा जे काही मधामधात लागणाऱ्या गुफा वगैरे आहेत ते होतं इथे, शेषनाग वगैरे. तर असे सगळे थीम केलेली होती अमरनाथची. तर खूप छान वाटत होतं. पंचतरणी वगैरे असे जे काही, मी तर अजून अमरनाथला गेलो नाही त्यामुळे मला तिथले पॉईंट्स अजून माहीत नाही. नक्कीच आपण एक वर्षी जाऊ अमरनाथला, केदारनाथला. पवित्र गुफा, तर आता आपण अमरनाथची जी पवित्र गुफा आहे तिथे जाणार आहे आतमध्ये. इथे छान नंदी दिसत आहे समोर आणि अमरनाथचे बाबा बर्फाणी ज्याला म्हणतो आपण, त्यांचं आपल्याला इथे दर्शन होत आहे. आणि खरंच अमरनाथला असं वाटतं की मी बाबा बर्फाणींसमोरच पोचलो आहे की काय अमरनाथला. इतकं सुंदर यांनी साकारलं होतं. त्यानंतर आता आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्ही फक्त बाप्पा बघा, कारण इथे आल्यावर मी सुद्धा काहीच बोलू शकत नव्हतं. असं पाहतच राहावं, इतकं सुंदर हा पेंडॉल आणि बाप्पाचं रूप होतं यार. तर इथे जे सर्व देवता आपल्याला दिसत आहे, तर हा जो सीन आहे जेव्हा बाप्पांना सर्वप्रथम स्थान मिळालं होतं, जेव्हा प्रथम पूजनीय स्थान बाप्पांना मिळालं होतं, तेव्हा सर्व देवतांनी मिळून बाप्पांचं जे काही स्वागत आहे किंवा बाप्पांवर पुष्पवर्षाव केला होता. तर पहिला मान हा बाप्पाचा कुठल्याही पूजेत असो, आपण पहिले गणपतीचं नाव घेतो किंवा गणपतीचं अथर्वशीर घेतो किंवा गणपतीची आपण पहिले प्रतिष्ठा जेव्हा प्राणप्रतिष्ठा आहे ती करतो आणि नंतर बाकी करतो. कारण आपण आरती सुरू करताना कुठल्याही देवीच्या देखील आरती असल्या तरी आपण पहिला मान हा गणपती बाप्पाला दिलेला आहे. आणि हा मान त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेला आहे आणि म्हणून सर्व देवतांनी त्यांचं स्वागत केलं. तर असा हा सीन इथे आपल्याला श्री रिद्धिसिद्धी गणेशोत्सव मंडळाकडून पाहायला मिळतो आणि खरंच अद्भुत आणि आकर्षक पेंडॉल होता यार. तर इथे छान महाप्रसाद देखील होता, तर त्याचाही आम्ही आस्वाद घेतलाच कारण भूक लागलेलीच होती. आणि यानंतर मी पुढे गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. तर अतिशय आकर्षक असा गंगाद्वार हा पेंडॉल मला दिसला आणि इथे येताच बाप्पाचं सुंदर असं रूप पाहायला मिळालं. तर ह्या पेंडॉलचं नाव काय आहे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्याकडचा हा पेंडॉल असेल तर, कारण मला इथे नाव वगैरे दिसलं नाही. पण रिद्धिसिद्धी गणेशोत्सव मंडळातून पुढे गेल्यावरच हा पेंडॉल आपल्याला पाहायला मिळतो. तर पुन्हा एकदा श्री रिद्धिसिद्धी गणेशोत्सव मंडळ पाहायला मिळालं. म्हणजे मला थोडंसं कन्फ्युजनच आहे की कोणते रिद्धिसिद्धी म्हणजे गणेशोत्सव मंडळ हे जुनं आहे किंवा जे म्हणतो आपण मेन आहे. असं होऊ शकतं की 2-3 पेंडॉलचे नाव सेम असू शकतात, पण हे दोन्ही पेंडॉल एका बाजूला एकच आहेत, एका मागे एक आहे. एक गल्ली सोडूनच हा बाप्पाचा पेंडॉल पाहायला मिळाला आणि इथे बाप्पा जे आहेत ते विष्णू रूपात आपल्याला पाहायला मिळाले. तर श्रीकृष्णाने जे 10 अवतार घेतले होते तर ते 10चे 10ही अवतार इथे आपल्याला पाहायला मिळतात. मग तो वामन असो, नरसिंह असो की मग तो जो काही म्हणतो आपण श्रीकृष्णाचा अवतार असो जो देवकीच्या पोटी आला होता, त्याच्यानंतर परशुरामाचा असो, सगळे असे अवतार जे आहेत श्रीरामाचा असो ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर आणखी एक सुप्रसिद्ध पेंडॉल म्हणजे अकोल्यातील कल्याणचा राजा. तर अतिशय युनिक आणि अतिशय आकर्षित बाप्पाचं रूप आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. लास्ट इयरला देखील असंच बाप्पाचं रूप पाहायला मिळालं. यावर्षी बाप्पा गरुडावर विराजमान आहेत, विष्णूच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते. श्री कल्याण गणेशोत्सव मंडळ जे आहेत त्यांच्याकडून खूपच भारी पेंडॉल यांनी बनवलेला आहे आणि खूपच आकर्षित आणि जी काही कलाकृती आहे बाप्पांच्या टिक्क्यापासून तर बाप्पांच्या पायापर्यंतचा जो काही पूर्ण लुक आहे तो एकदम आकर्षित करणारा आहे. तर यानंतर आपण आलो होतो श्री आझाद गणेशोत्सव मंडळ. तर इथे आल्यावर पण सर्वात भारी थीम पाहायला मिळाली, म्हणजे असा पार्क केलेला होता. तर हे आहे राधेनगर, अकोला, वर्ष 58. तर इथे पोचताच असं छान जंगलाचा राजा असा हा थीम आपल्याला पाहायला मिळाली. ते सगळे प्राणी दिसत होते आणि मधोमध बाप्पा, खूपच युनिक बाप्पाची मूर्ती, जे काही बाप्पाचं रूप आहे ते पाहायला मिळालं. आणि लहान मुलांना तर खूप आकर्षित करणार होतं. लहान मुलं जाऊन फोटो काढत होते सर्व प्राण्यांसोबत, बाप्पांसोबत. तर छान वाटत होतं लहान मुलांसाठी. खरंच छान थीम आहे. नक्कीच या लहान मुलांना घेऊन इथे दर्शनाला. तर खरंच आकर्षित होता पेंडॉल पण आणि बाप्पाचं रूप पण.
तर इथे खोलेश्वर शिवभक्त गणेशोत्सव मंडळाचा मानाचा गणपती पाहायला मिळाला, खूपच सुंदर होता. तर इथे दर्शन घेतलं आणि मग आणखी आपण राजपूत एरिया जो आहे तिथे निघालो. तर यानंतर आपण राजपूत एरियाचा राजाचं दर्शन घेतलं आणि खूपच सुंदर आणि युनिक बाप्पाचं रूप पाहायला मिळालं. तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो खूपच लॉंग होत चाललेला आहे आणि आपण नेहमीप्रमाणे पार्ट 2 आणि पार्ट 3 पण बनवणार आहे. तर पार्ट 2 आणि पार्ट 3साठी तुम्ही किती एक्सायटेड आहे मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे गणपती बाप्पाचे पेंडॉल यात दिसले की नाही तेही सांगा, आणि नसेल दिसले तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कुठला पेंडॉल आहे तुमचा आणि त्याचा ॲड्रेस मला नक्की करा. मी नक्की प्रयत्न करेल तिथे येण्याचा. तर आपल्या जुन्या शहरामधला अजून हरिहरपेठ आणि शिवसेना वसाहत तर बाकीच आहे. त्यानंतर आपल्या सिंधी कॅम्पचे गणपती बाकी आहे. गौरक्षण रोड, मलकापूर, कौलखेड, खदान या साईडचे बाकी आहेत. उमरी, जठारपेठ, रामदासपेठ, अकोटफैल आणि देशमुखपेठ वगैरे या साईडचे सर्व गणपती अजून बाकी आहे. तर नक्की आपण जाणार आहे, सर्व एरिया कव्हर करणार आहे. तर नक्की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हाही गणपती बाप्पाचा व्लॉग मी टाकेल तो सर्वात पहिले तुम्हालाच दिसेल. आणि हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या पेंडॉलचं नाव सांगायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायला विसरू नका. गौरव महाजन ही आपली इंस्टाग्राम आयडी आहे. तिथे देखील मी रील्स वगैरे बनवणार आहे. तर काही भारीवाडी गणपतींकडे जे आहे ते मी रील्स वगैरे बनवणार आहे, ते तुम्हाला इंस्टाग्रामला देखील पाहायला मिळेल आणि आपल्या यूट्यूबला देखील मी टाकेल. तर चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय गाईज, गणपती बाप्पा मोरया.